दर्शवताना पाहायला मिळतात. चला चिराग याला आपण पाहतोय. आता चिराग याच्या षटकातला म्हणजे त्याचा पहिल्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चिराग. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र दिशा दाखवली 38 सर्कलच्या आतमध्ये. आपण पाहिलं ऋषिकेश शिवडे चेंडू पर्यंत पोहोचला, तदनंतर त्यांच्या हातून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव इथे मात्र परिपूर्ण झाली आहे, 1 धावेनिशी. आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 चेंडूच्या मागे 2, सॉरी, आता मात्र 3 चेंडू हाताळून झाले. 3 चेंडूमध्ये धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ असताना अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते मिस्टर चिराग यांच्या माध्यमातून. यावेळेस फुल लेन पद्धतीचा चेंडू, यावेळेस चकवा दिलाय फलंदाजाला. तदनंतर मात्र एसटीच्या मागे आपण पाहतोय सागर विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या हातून पण यावेळेस चूक होताना आपल्याला पाहायला मिळाली. बाईकच्या स्वरूपात ही आली एक अतिरिक्त धाव. 4 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. 4 चेंडूमध्ये 4 धावा एकत्रित करताना आपण पाहतोय. संतग्रुप विघ्नहर्ता खैरापाडा संघाचे 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 5 चेंडूमध्ये 5 धावा, 5 सिंगल इथे मात्र कंप्लीट केल्या जाताना पाहायला मिळतात. आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन मिस्टर चिराग आपण त्यांना पाहतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट अप ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड कॉल केला जातोय आणि पंच यावेळेस कॉल स्वीकारतायत. येस, इट्स आउट, लेग बिफोर. इथे मात्र गडी बाद झालाय दिव्यांशी नावाचा. चला धन्यवाद. चला लगेचच आपण फलंदाजी मार्कवर पोहोचायचं. आजचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला 14 सामने संपवायचे आहेत. तरी आपण लगेचच इथे मात्र फलंदाजी मार्कपर्यंत पोहोचायचं आहे. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. चला खैरापाडा संघाला विनंती असेल की फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मिस्टर चिन्मय आपल्याला पाहायला भेटतोय. कुंभोली एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जाताना आपण पाहिलं. राईट अप ओव्हर द विकेट मारा त्यांच्या हातून यावेळेस हाताळला जाईल. चिन्मय म्हटलं की एक गतिवान असा गोलंदाज, कन्सिस्टन्सी त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळते. पण जरी समाज क्रिकेटचा विचार करत झालं तर कुंभोली गावदेवी संघाकडून रिटर्न आपल्याला पाहायला मिळतो. आशिष यावेळेस आपण पाहिलं फुलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस इंट्रोड्यूस केला गेला मिस्टर चिन्मयांच्या माध्यमातून. त्याला मात्र स्ट्रेट डाऊन द पिच खेळला. त्याचनंतर बाबू चेंडूच्या खाली म्हणजे यश चेंडूच्या खाली पोहोचला. त्याचनंतर 1 धाव ही इझिली इथे मात्र कंप्लीट केली गेली. इरफान आलाय. आता मात्र आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. इरफान येत्या क्षणीच यावेळेस अलॉंग दी कार्पेट त्यांच्या माध्यमातून फटका रचला गेला. चेंडूच्या खाली आपण पाहिलं यश आल्यानंतर त्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण केलं आणि 1 धाव इथे मात्र कंप्लीट झाली आहे. या षटकाचा विचार करत झाला तर या षटकामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 8 चेंडू टाकून झालेत आणि 7 धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळते. फटका फसतोय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र उपस्थित आहेत आणि यावेळेस चांगला झेल टिपला जाताना पाहायला भेटतोय मिस्टर समीर यांच्या माध्यमातून. चला डीजे होऊन जाऊ द्या.
चला खैरापाटा संघ आपला जर 12वा खेळाडू तो उपस्थित असेल प्रत्येक क्षणाला आपल्याला इथे मात्र फलंदाजाचं नाव विचारावं लागतं आणि लाईव्ह प्रेक्षेपण असल्या कारणामुळे प्रत्येक क्षणी अनाउन्समेंट करणं निश्चितच क्रिकेटला शोभणारी बाब नसेल. चिन्मय यांचा षटक चिन्मय यांच्या षटकातला आपण पाहतोय हा येतोय चौथा चेंडू त्यांच्या समोर फलंदाजी करण्यासाठी साहिल पठाण आलाय. राहिल पठाण त्यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू यानंतर आपण पाहिलं चांगला क्षेत्ररक्षण इथे मात्र म्हणावं लागेल मिस्टर हनी यांच्या माध्यमातून. कालचा दिवस निश्चितच खराब गेला मात्र आजच्या दिवसामध्ये आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी करण्याचा मनामध्ये विचार घेऊन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनिप पाटील दाखल झालाय. त्यानंतर आता याच मध्ये पुढचा चेंडू यावेळेस सुपर डिलिव्हरी होती मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू इथे मात्र टाकता गेलाय चिन्मयांच्या माध्यमातून. या इनिंग मधला पहिला वाईट चेंडू चिन्मयांच्या आपण गोलंदाजीतून पाहिलं कारण की चिराग याने अप्रतिम षटक हाताळलं. फक्त 5 धाबा दिल्या, 1 गडी बाद केलं. तसबंद मात्र त्याच्याच नक्षे कदमावर आपण चालताना पाहिलं. यावेळेस पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाला झेल घेण्याची सुवर्ण संधी तिथे मात्र समीर उपस्थित होता त्याच्या हातून यावेळेस अप्रतिम झेल टिपला गेला आणि डगआउटच्या दिशेने आपण पाहतोय इरफान यांना पाठवलं गेलं, राहिल यांना पाठवलं गेलं. चला तिचे होऊन जाऊ द्या. धनाडीचे 100 आपण इरफान हे बाद झालेत. साहिल राहील अजूनही आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवर. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर दाखल झाला मिस्टर सुजित नावाचा हा फलंदाज. विघ्नहर्ता सन ग्रुप विघ्नहर्ता खेरापाडा संघाकडून सुजित आलाय. आपण पाहिलं की आता मात्र षटकाचा विचार करत झाला तर आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडू हाताळून झालेत. शेवटचा चेंडू या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन मिस्टर चिन्मय आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळेस लेफ्ट हँडर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्याच कारणामुळे आपण पाहिलं की क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र बदल घडवून आणताना पाहायला मिळतोय मिस्टर समीर. चला लगेचच कुंभोली संघ आपण सुद्धा घाई करायची आहे. शेवटचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय मिस्टर यावेळेस अल्टी पल्टीचा रिव्हर्स अटेम्प्ट केला मात्र अटेम्प्ट अनसक्सेसफुल इथे मात्र पाहायला मिळतोय. 1 धाव इथे मात्र आपण पाहतो सहजरित्या पूर्ण झालाय. 1 धावेची संघाची धावसंख्या 2 षटका अखेरीस 1010 लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेस मात्र पहिला चेंडू फुलचा फटका पॉवरफुल इंट्रोड्यूस केला गेला. मिस्टर सुजित यांच्या फळीतून चेंडूला पोहोचवलं गेलं. लॉंग लेग ग्रीजन बॉडी लाईनच्या बाहेर
सीमापार षटकार हाल आहे विठ्ठल रखुमाई चषक 6. ऋषिकेश पहिला चेंडूवर यावेळेस मोठा फटका. पुन्हा एकदा यावेळेस चांगला कमबॅक म्हणावा लागेल. रायझिंग डिलेव्हरी इथे मात्र टाकली गेली. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक थोडे मुकले. त्यानंतर एक चोरटी धाव. अशाच प्रकारे आपण पाहिलं चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने या 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. म्हणजेच आतापर्यंत 14 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्येचा विचार करायचं झालं तर आतापर्यंत आपण पाहतोय 18 ऑन दी बोर्ड ही धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर. पुन्हा एकदा मिस्टर ऋषिकेश वडे यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिझन यावेळेस निवडलं गेलं. चेंडूला हाय अँड हँडसम पोहोचवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार षटकार हाल आहे विठ्ठल रखुमाई षटकार. आपण पाहिलं 2 षटक अप्रतिम हाताळले गेले. तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला मिस्टर ऋषिकेश नावाचा गोलंदाज. त्याला मात्र यावेळेस 2 षटकार खेचले गेले. आपण पाहिलं पहिला चेंडू षटकार खेचला. तदनंतर मात्र चांगला कमबॅक इथे मात्र पाहिला ऋषिकेश यांच्या माध्यमातून. तदनंतर तिसरा चेंडू पुन्हा षटकार खेचला. त्यानंतर थोडा स्लोअर पद्धत चेंडू त्या ऋषिकेश यांच्या माध्यमातून टाकला गेला. त्यावर मात्र बीट केलं गेलं फलंदाजाला. आता मात्र 5वा चेंडू त्यांच्या माध्यमातून टाकला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द पिच पुढे येऊन खेळण्याच्या नादामध्ये बॅटची बाहेरची कड यावेळी चेंडूला लागते. चेंडू आपण पाहिलं यष्टिरक्षकाच्या दस्तानामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळाला. हा लागतोय मोठा झटका. सुजित सारखा एक मोठा फलंदाज आपण पाहतोय डगआउटच्या दिशेने. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच मैत्री 11 पालघर आणि त्यांच्या विपक्षामध्ये शौर्य 11 बोईसर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार यायचंय. टॉस बॉक्स कडे यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत भाविक डिजिटल पालघर विपक्ष शौर्य 11 बोईसर असा सामना होईल. दरम्यान आता लेफ्ट हँडर फलंदाज मिस्टर दानिश यांना आपण आपल्या मेगा स्क्रीनवर पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यांच्या अगेन्स्ट मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आपण पाहतो मिस्टर ऋषिकेश वडे. त्रिपंधगर एक्सप्रेस म्हणून जाणला ओळखला जातो. बंजारी समाज क्रिकेट सामन्यामध्ये आज 2 हात करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस आपण पाहतोय की थोडी पेस कमी दिली गेली. त्यानंतर आपण पाहिलं चला ट्विस्ट झाला पाय लगेचच पोहोचायचंय. लगेच पोहोचायचंय सागरपर्यंत ट्विस्ट झालाय त्याचा पाय. तुला षटक समाप्त झाली आहे. षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 25 ऑन दी बोर्ड. चला शौर्य 11 बोईसर आणि भाविक डिजिटल पालघर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स सोबत इथे मात्र संपर्क साधायचा आहे. इथे आपल्यासोबत जोडले जातील पास्तळ गावाचा गोड आवाज मिस्टर प्रीतमजी घरत. शेवटचं षटक घेऊन आपण पाहतोय समीर यांना इंट्रोड्यूस केलं गेलं. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा समीर यांच्या माध्यमातून यावेळेस हाताळला जाईल. एक उंच असा हा गोलंदाज उंचीचा पुरेपूर फायदा इथे मात्र उचलताना पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण पाहतोय दानिश सारखा एक आक्रमक फलंदाज सुद्धा आपला उंचीचा पुरेपूर फायदा घेताना आपण एक वेळा त्याला पाहिलंय. संत ग्रुप विघ्नहर्ता बोईसर संघाच्या माध्यमातून त्यावेळेस पुन्हा एकदा सज्ज फलंदाज आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपण पाहतोय
गोलंदाज मिस्टर समीर. चला चिराग बाहेर निघायचं लगेचच, आपण सामनाला स्टार्ट करतोय. शेवटचं षटक यावेळेस फटका फसतोय, मात्र त्याच्या खाली आपण पाहिलं की चिराग पोचेल, त्यानंतर मात्र चिरागांच्या हातून थ्रो करेल. तिथपर्यंत आपण पाहिलं की एक धाव ही सहजरित्या पूर्ण झाली आहे. नंतर मात्र खराब एक बॉलिंग इथे मात्र पाहिली, त्याचाच फायदा इथे मात्र दोन्ही फलंदाजाने उचलला. आपण पाहिलं की 2 धावा यावेळेस या चेंडूच्या मागे सहजरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धाबेनिशी धावसंख्या आपण पाहतोय 27 ऑन दी बोर्ड. 27 या आकड्यावर धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. 19 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. धावसंख्याचा विचार करत झाला तर आता मात्र 27. 8चा डिफरन्स इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. येस, दानिश मोठा फटका खेळायचा होता, मात्र त्यापासून वंचित राहिलाय. पंचांकडे यावेळेस कॉल करताना पाहायला मिळतोय. मात्र आपण पाहिलं धावबाच्या स्वरूपात राहिल पठाण डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. चला तिचे होऊन जाऊन द्या. होणार बस पंचाने सांगायचं वाईड चेंडू आहे की नाही. बस वाईड चेंडू अतिरिक्त धावसंख्येत वाढ 28 ही धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. फलंदाज आणि यष्टीरक्षक दोन्ही इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं की बीट झालेत. सागर पाहिलं की यष्टीरक्षकाची भूमिका प्रत्येक क्षणी पाहायला मिळतोय, मात्र आता पण त्याला पाहिलं की थोडा इंजर्ड झालाय. माही नावाचा फलंदाज आपण त्याला पाहिलं की आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना एक धाव ही सहजरित्या पूर्ण 29 ऑन दी बोर्ड. आपण पाहतोय विठ्ठल रखुमाई चषक 2026 आणि आज शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातला तिसरा सामना आपल्या भेटीला आपण पाहतोय. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण या स्पर्धेचं इथे मात्र करताना पाहायला मिळालं. आपल्यासोबत लेट जोडले जाणाऱ्या श्रोत्यांना सांगतोय हा सामना रंगतोय. एका बाजूला संघ आहे सन ग्रुप विघ्नहर्ता बोईसरचा संघ, त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण घरच्या मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय कुंबोलीचा संघ. त्याचं तर पहिलं षटक घेऊन आला चिराग, अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानंतर चिन्मय यांनी सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानंतर ऋषिकेश आला, 2 षटकार खेचले गेले. त्यानंतर आपण पाहिलं की अप्रतिम कमबॅक त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला. आणि आता मात्र चौथं षटक घेऊन आपण पाहतो मिस्टर समीर यांना. समीर सुद्धा आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र दानिश यांना पण पाहिलं की कुठेतरी त्यांच्या फळी आणि चेंडूचा कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र पाहतोय की समीर यांच्या माध्यमातून. आज कुंबोली संघाकडून गोलंदाजीचा विचार करत झालं तर खूपच सुंदर अचूक लाईन लेंथ इथे मात्र मेंटेन करताना त्यांना पाहिलं. षटकाचा विचार करत झाला तर आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू हाताळून झाले, 35 ऑन दी बोर्ड. याच मध्ये आपण पाहतोय चेंडू आलाय 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या 3/5 35 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. चला तिचे होऊन जाऊन द्या. चला भाविक डिजिटल पालघर विपक्ष शौर्य 11 बोईसर दोन्ही संघाला शेवटचा कॉल असेल. आपण लगेचच टॉस्का बॉक्स सोबत इथे मात्र संपर्क साधायचा आहे. तिथे आपल्यासोबत जोडले जातील पास्तळ गावाचा गोड आवाज प्रीतमजी घरत. याच मध्ये आपण आता पाहूया सामन्याच्या दिशेने सामना आपण पाहतोय कुंबोली विपक्ष सन ग्रुप विघ्नहर्ता बोईसरचा संघ. यावेळेस आपण पाहिलं की व्हाईट +1 अशा प्रकारे धावसंख्याचा जर विचार करत झाला तर धावसंख्या पुढे सरसावली आहे आणि आपण पाहतो 37.
दरम्यान उत्सव येतोय फलंदाजी मार्कवर. चिराग थोडा आपल्याच गुंगीमध्ये पाहायला मिळतोय. निश्चितच 3 दिवसाची जागरण इथे मात्र प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. कुठेतरी मॅच पासून लक्ष त्याचं भरकटलेलं पाहायला मिळतंय. आणि आपण दोन्ही संघाला विनंती करतो की आपली प्रवेश फी सुद्धा कॉमेंट्री टॉस बॉक्स मध्ये येत्या क्षणी घेऊन यायची आहे. दोन्ही संघाला विनंती असेल की टॉचका बॉक्स मध्ये आपण येत्या क्षणीच आपली प्रवेश फी सुद्धा इथे मात्र घेऊन यायची आहे. षटक समाप्त झालंय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 37 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता कुंभोली संघाला आपल्या घरच्या मैदानावर 38 धावा. 24 चेंडू आणि 38 धावाचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. चला आता आपण डीजेच्या दिशेने वळूयात. तिथे आपल्या सोबत जोडले जातील आपल्या गावाचा डीजे वादक मिस्टर हर्ष. थँक्यू. जाऊया टॉसकडे. दोन्ही टीमचे कर्णधार इकडे आलेले आहेत. चिराग भाऊ या स्पर्धेचे आयोजक चिरागजी संके सरांच्या शुभ हस्ते करूया आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. एक बाजूला शौर्य 11 बॉय आणि दुसऱ्या बाजूला भाविक डिजिटल पालघर. टॉस केला जाईल, चॉईस दिली जाईल आणि कॉल असेल भाविक डिजिटल. कुंभवली आणि कुंभवली 2026. धन्यवाद चिराग सर. टॉस विन केला काय घेणं थोड्या वेळाने संधी. कसं वाटतं इकडे आल्यानंतर नाईट स्पर्धा आहे. डिसिजन द्यावं लागेल. डिसिजन द्या आपण. बॅटिंग कर. कसं वाटतं इकडे आल्यानंतर कुंभवली या मैदानावर आणि विठ्ठल रखुमाई चषकाच बद्दल काय म्हणणार. नाईट मध्ये फर्स्ट टाइम खेळतोय. दिवसा खेळलोय आम्ही टुर्नामेंट, म्हणजे ग्राउंड खूप चांगलं आहे, बॉल ट्रॅव्हल चांगला होता. आज नाईट मध्ये किती ट्रॅव्हल होईल ते बघावं लागेल. मैदान आपण बघू शकतो व्यवस्थित कव्हर केलेलं आणि गोल मैदान आहे. जिथे आपण स्पर्धा होत आहे. टीम दोघांनी स्पर्धा भरवली त्याबद्दल काय म्हणणार. धन्यवाद तुम्हाला. आणि जाऊया शौर्य टीमच्या कॅप्टनकडे. बॅटिंग फिट मनासारखं का म्हणावे. मनासारखं. कसं वाटतं इकडे आल्यानंतर काय म्हणणार. या आधी पण आम्ही इथे मॅच खेळलेलो आहे आणि यावेळेसचं जे आयोजन केलंय ते अतिशय सुंदर आहे. मजा येईल खेळायला. बेस्ट लक तुमच्या टीमला देखील. टॉस बॉक्स मधून न्यूज येते. टॉस विन केलाय भाविक डिजिटल पालघर टीम आणि बॅट निवडली आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. चौथं समालोचन घेऊन येतील आमचे 7 समालोचक म्हणजेच कौशलजी संख्ये. चला कुंभोली संघ मानस पिंपळे आपण आपले फलंदाज पाठवायचे आहेत. आपण आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय तर घरच्या मैदानावर खेळताना आपण लगेचच आपले फलंदाज सुद्धा इथे मात्र पाठवायचे. क्षेत्ररक्षण इथे मात्र सजवून घेतलं आपण पाहतोय. सन्न ग्रुप विघ्नहर्ता खैरापाडा बोईसर संघाने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहणार आहोत राईट हँड फलंदाज मिस्टर मानस आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सागर विश्वास. असे 2 एक आक्रमक फलंदाज आपल्या भेटीला इथे मात्र कुंभोलीच्या मैदानावर म्हणजेच आपल्या घरच्या मैदानावर सलामीवीर म्हणून येताना आपण त्यांना पाहतोय. होमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण इथे मात्र केले जाताना पाहायला मिळते. हा सामना आपण पाहतोय. एका बाजूला संघ सन ग्रुप विघ्नहर्ता बोईसरचा संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना आणि फलंदाजी करताना आपण पाहतोय कुंभोलीचा संघ म्हणजेच आपल्या घरच्या मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय. विठ्ठल रखुमाई चषकामध्ये आजच्या दिवसातला हा 3रा सामना आहे. आपण पाहिलं गेल्या सामन्यामध्ये नवापूर ब संघाने अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर उरण संघाला पराभूत केलं आणि दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये त्याने प्रवेश मिळवलाय. तशीच काहीतरी यावेळेस संधी
कुंबोली संघाला सुद्धा आहे. 24 चेंडू आणि 38 धावा. याचाच अर्थ आपण पाहतोय 14चा डिफरन्स इथे मात्र पाहायला मिळेल. 14चा डिफरन्स किती चेंडूमध्ये अचीव करतोय कुंबोली संघ. आक्रमक फलंदाजी लाईनअप इथे मात्र पाहायला मिळेल कुंबोली संघाच्या माध्यमातून. पण पाहतो शुभम सारखा एक मोठा फलंदाज, त्याच्यानंतर समीर आपल्या संघाचा एक हुकमीचा एकता, त्यानंतर हनी सनी. बॅटिंग लाईनअप खूपच डीप पर्यंत इथे मात्र पाहायला मिळेल. यावेळेस रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. अल्टी पलटीचा शॉट इथे मात्र अमरजी भगवानजी पिंपळे आमचे सहयोगी मित्र इथे मात्र उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने विठ्ठल रखुमाई चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. याच मध्ये आपण पाहिलं पहिला चेंडू अचूक लाईन लेंथ वर इथे मात्र मेंटेन केला गेला मिस्टर प्रमोद यांच्या माध्यमातून. कन्सिस्टन्सी गोलंदाजीमध्ये असेल तर निश्चितच कुठलाही सामना आपल्या बाजूने झुकवण्याचं कार्य गोलंदाज करू शकतील. यावेळेस गती जास्त होती मात्र त्याला दिशा दाखवली गेली. त्यानंतर बाउंड्री लाईनच्या जवळ आपण पाहिलं एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालं. त्याचाच मोबदला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं की धावसंख्या 3 आता मात्र फ्लाय झाली आहे. धावसंख्या 3 फ्लाय होऊन धावफलकावर आपण पाहतोय 1-2 चेंडू अखेरीस 3 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपण पाहिलं की पहिला षटक जेव्हा दरम्यान आपण पाहतोय की कुंबोली संघ जेव्हा गोलंदाजी करत होता पहिलाच षटक चिराग किरण पिंपळ्याने अप्रतिम टाकलं 5 धावा. त्यानंतर मात्र एक गडी बाद केला. यावेळेस मानस मोठा फटका त्यांना खेळायचा होता मात्र कुठेतरी चुकलेत. यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल झाला मात्र त्यावर एकच धाव इथे मात्र परिपूर्ण करण्यात आली गेली आहे. आपण धावसंख्येचा विचार करतोय तर धावसंख्या आतापर्यंत 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडू हाताळून झालेत. धावसंख्या आपण पाहतोय 5 या आकड्यावर. खूपच आपण पाहिलं अप्रतिम षटक टाकतोय. पहिला षटक प्रमोद आपल्या गतीवर यावेळेस विराजमान झालाय. गती आणि लाईन लेंथ अचूक यावेळेस पाहायला मिळालं. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिले षटकाचा लेखाजोखा पाहायचा झाला तर कुंबोली संघ आपल्याला 1 रन अहेड पाहायला मिळतो. मात्र त्यानंतर धावसंख्या आता आपण पाहतो एक षटका अखेरीस 6 या आकड्यावर. चला तिचे होऊन जाऊन द्या. डीजे आपण आता पाहतोय की सुवर्ण संधी आहे दिवाना बनण्याची. आपण पाहिलं सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल होताना पाहायला मिळतो मिस्टर बिट्टू. यावेळेस इंट्रोड्यूस झाला आपल्या गोलंदाजी मार्कवर. धावसंख्येचा विचार करत झाला तर आतापर्यंत 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 18 चेंडू 32 धावा. समीकरण प्रत्येक चेंडूच्या मागे इथे मात्र बदलताना पाहायला मिळतंय. 10.5 ची सरासरी इथे मात्र मेंटेन करणं गरजेचं असेल कुंबोली संघाला.
आणि कुंभोर्ली संघामध्ये ते दमखम आहे. आपण पाहिलं की फलंदाजीमध्ये मानस कुठल्याही क्षणी आक्रमक पवित्रा घेऊ शकतो. त्यानंतर सागर विश्वास म्हटला की अर्जुन तेंडुलकर सोबत खेळण्याचा मानकरी ठरलाय. पीटीपीएलच्या सीझन सामन्यामध्ये आपण त्यांना पाहत होतो. त्यावेळेस पहिला चेंडू बॅटची कड लागली आहे. त्यानंतर दानी चेंडूच्या खाली थोडा फिरकीपासून चुकला होता. त्यानंतर मात्र चेंडू स्लो झाला आणि त्यांच्या हातामध्ये विसावला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेल मी. एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. एक धावेनिशी 7 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. 7 चेंडूच्या मागे आपण पाहतोय 7च धावा यावेळेस कंप्लीट केल्या जाताना पाहायला मिळतात कुंभोली संघाच्या. यावेळेस खेम्यामध्ये सुद्धा आपण पाहतो निराशा पाहायला मिळते. एक चांगला फटका येणं गरजेचं असेल. यावेळेस चेंडू निघून गेलाय. चेंडू निघून गेलाय आणि चेंडू यावेळेस जातोय सीमा पार चौकार. हाल आहे विठ्ठल रखुमाई चषक 4. प्रेशर रिलीज करायचा होता आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी अप्रतिम चेंडू यावेळेस टाकला गेलाय. रिव्हर्सचा यावेळेस आपण पाहतोय पॉवरफुल फटका इथे मात्र आलाय. चेंडू निघून गेलाय सरळ सीमा पार. चला काय षटकार की चौकार इथे पोहोचतोय. चौकार वन बाउन्स आलाय. सीमा पार चौकार हा येतोय. विठ्ठल रखुमाई चषक 4. चला डीजे. डीजे आपण पाहिलं की आता मात्र प्रेशर कुठेतरी कन्वर्ट केला जातोय गोलंदाजी करणाऱ्या संघावर. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. कनेक्शन प्रॉपर झालाय. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याची संधी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट होतं मात्र इंजर्ड असल्या कारणामुळे आपण पाहिलं की सागर विश्वास हा मात्र आता बाद झालाय. डगआउटच्या दिशेने सागर विश्वास यांना आपण जाताना पाहतोय. चला आपल्यासोबत इथे मात्र मिकीजी पिंपळे, नीलमजी संखे, नगरसेवक पालघर आणि निहालजी पाटील उपस्थित झालेत. या सर आपण मुख्य व्यासपीठावर इथे मात्र विराजमान व्हायचं. मिकीजी पिंपळे, नीलमजी संखे, नगरसेवक आणि निहालजी पाटील साहेब. चला या लगेचच आपण मुख्य व्यासपीठावर इथे मात्र विराजमान व्हायचंय साहेब. फलंदाज आता मात्र नवीन येताना पाहायला मिळतो मिस्टर शुभम. हाही एक आक्रमक फलंदाज आहे. आक्रमकता याच्या शैलीमध्ये आपण पाहत असतो. मात्र आजचा विचार करत झाला तर आज कुंभोली संघाला 38 धावसंख्येपर्यंत पोहोचायचं. मिकीजी पिंपळे, नीलमजी संखे, नगरसेवक पालघर. त्यानंतर आपण निहालजी पाटील यांना इथे पाहतोय मुख्य व्यासपीठावर आपल्यासोबत इथे मात्र जोडले जाताना. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतो की निर्धाव टाकला गेला. पाचवा चेंडू यावेळेस निर्धाव टाकला जाताना पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका, रिव्हर्सचा फटका खेळायचा होता मात्र फलंदाज बीट झाला. त्यानंतर आपण पाहिले की जॅक्स्टनच्या मागे आशिष बीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. या एक धावेनिशी आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय 17 ऑन दी बोर्ड. आता मात्र विजयासाठी आवश्यकता 12 चेंडू आणि 21 धावा. इक्वेशन आता मात्र आपण पाहतोय चेंज होताना पाहायला मिळते. 12 चेंडू 21 धावा. चला पंचा लगेचच आपण स्प्रेड आउट करून घ्यायचं
आजच्या दिवसामध्ये आपल्याला 14 सामने खेळवायचे आहेत, म्हणून कोणत्याच संघाला एक्सक्यूज इथे मात्र द्यायचं नाहीये. 12 मध्ये 21 असा सामना इथे मात्र रंगताना पाहायला मिळतोय. पंचांना चक्क आपण वॉर्निंग द्यायची आहे. प्रत्येक कर्णधाराला इथे मात्र आपण सांगायचं आहे की आजच्या दिवसामध्ये आम्हाला फायनल सेमीफायनल असे पकडून 14 सामने एकत्रितरित्या खेळवायचे आहेत. तरी त्यासाठीच तुम्हाला घाई करणं गरजेचं असेल. आणि क्रिकेट म्हटलं तर आपण पाहतो की जंटलमेन्स गेम आहे, जंटलमेनचा गेम. आणि आपण शिस्तीत जर क्रिकेट खेळलो, वेळेत जर क्रिकेट खेळलो, तर क्रिकेटचं सामने बघण्यासाठी खूपच मजा इथे मात्र प्रेक्षकांना येते. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळायचा होता. यावेळेस अल्टी पल्टीचा शॉट खेळण्याच्या नादामध्ये खूपच इथे मात्र आपण पाहिलं की डॉट चेंडू येताना पाहायला मिळतात. मात्र बाईज आणि लेगबायच्या स्वरूपात आपण पाहिलं की ती धाव कंप्लीट करतात फलंदाज. मात्र एकाला चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल, कारण की इथून आपण बघितलं तर 11 चेंडू 20 धावा, धावसंख्या जरी गेटेबल आपल्याला पाहायला मिळतात, मात्र कुठल्याही क्षणी सामना आपण पाहतो की फिरू शकतो. 9 चेंडू 12 धावा होत्या, त्यावेळेस मात्र आपण पाहिलं नवापूर ब संघाने सामना जिंकला. यावेळेस क्विक आउटफील्ड आणि चेंडू निघून गेलाय थर्डमॅन रिझन मध्ये. चेंडू गेलाय सीमा पार चौकार. हाल आहे विठ्ठल रखुमाई चषक चौकार 4. चला तिथे होऊन जाऊ द्या. दरम्यान यावेळेस आपण पाहिलं की इनसाइड आउटचा एक चांगला फटका रचला गेला मिस्टर मानस यांच्या फळीतून. त्यावर अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने आपण पाहिलं की 2 धावा या सहजरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धाबेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 24 ऑन दी बोर्ड इथे मात्र रंगताना पाहायला मिळते. चला आपण पाहतोय आता मिकेशजी पिंपळे साहेबांचं इथे मात्र स्वागत सत्कार करताना आपण पाहणार आहोत. मुख्य आयोजक चिराग प्रदीपजी संखे. यावेळेस चांगला फटका अलॉंग दी कार्पेट चेंडू यावेळेस आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाकडे पोहोचेल तोपर्यंत 2 धावा यावेळेस कंप्लीट झाल्यात. चित्त्याच्या रणगतीने यावेळेस 2 धावसंख्या इथे मात्र कंप्लीट. यस धावा झालाय. 1+1 धाव इथे मात्र दिली जाईल. 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 25 ऑन दी बोर्ड. थँक्यू. यस मुख्य व्यासपीठावर स्वागत केलं जाईल मिकीजी पिंपळे साहेबांचं. जिथे आपण बघू शकतात आमचे मान्यवर इकडे उपस्थित आहेत. 25 ऑन दी बोर्ड धावसंख्या इथे मात्र लगावली गेली आहे. मिकीजी पिंपळे साहेबांचं सहर्ष स्वागत आहे विठ्ठल रखुमाई चषकामध्ये. त्यानंतर नगरसेवक नीलमजी संके साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. माईची उबदार शाल, सुगंधित पुष्पगुच्छ आणि मानाचा सन्मान चिन्ह देण्यात येईल. त्यानंतर निहालजी पाटील साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर.
पंच 2 मिनिटं. 5 बस. बॉल. ओके 5 बॉल झाले. शेवटचा बॉल आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर्व आलेल्या पाहुणे मंडळीचं सहर्ष स्वागत. आउट कॉम्बॉक्स. चला आपण आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन पाहतो मिस्टर सुजित यांना. धावसंख्या आपण पाहतोय 25 ऑन दी बोर्ड, म्हणजेच अजूनही 13 धावा इथे मात्र कंप्लीट कराव्या लागतील. यावेळेस आपण पाहिलं की बॅटरीची कड घेतली. थर्डमॅन रिझन यावेळेस ऍक्टिव्हेट बोर्ड मध्ये पाहायला मिळाला. एक धाव सदरीच्या पूर्ण 26 याचाच अर्थ आता मात्र 6 चेंडू शेष आहेत. 6 चेंडू मध्ये 12 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याची गरज यावेळेस आपल्याला पाहायला मिळते गोंबोली संघाला. चला नो टीम आपण लगेचच स्प्रेड आउट होऊन घ्यायचंय. आपला गोलंदाज आपण चॉईस करायचा, त्याच्यानंतर लगेचच त्याला आपण आपल्या गोलंदाजी मार्ग पर्यंत प्रस्थान करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. दरम्यान आपण पाहतो शेवटचं षटक म्हणजेच भैरवीचे षटक आणि स्लॉग षटकामध्ये गोलंदाज आता आपण आपल्या समोर पाहायला मिळतोय रवी. रवी यांना आपण पाहतोय 6 चेंडू आणि 12 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू निघून गेलाय आणि चेंडू निघून जाताना आपण त्याला पाहतोय बाउंड्रीच्या बाहेर. हा आलाय विठ्ठल रखुमाई चषक चौकार 4 वाईड +4. अशाच प्रकारे आपण पाहतोय 5 धावा एकत्रित. थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू. ऍडव्होकेट मॅडमचं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेला तुमच्या मान्यवर भेट देत असताना ऍडव्होकेट मॅडमचं देखील सहर्ष स्वागत. आपण पाहिलं की 5 धावा एकत्रित झाल्या. आता मात्र सामना फ्री करण्याचं कार्य या गोलंदाजाच्या माध्यमातून इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 5 मध्ये 7 धावांची आवश्यकता. 6 मध्ये यावेळेस थँक्यू. त्यानंतर सक्षम अधिकारी साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आपण पाहिलं की हानामध्ये यावेळेस ऍक्सिडेंट झालाय आणि त्यानंतर आपण पाहिलं की शुभम बाद होऊन तंबूच्या दिशेने यावेळी जाताना पाहायला मिळतोय. आता मात्र 5 मध्ये 7 ची आवश्यकता. 5 चेंडू 7 धावा. अशाच प्रकारचा सामना आपण बघितला की कुडन संघाने गमावला आणि कुडन संघाला विजयासाठी आवश्यकता होती 9 मध्ये 12 ची आणि त्याचनंतर 1 चेंडू मध्ये 10 अशी धावसंख्या शेवटपर्यंत आपण पाहिली. म्हणून क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये आपण सिंगल आणि डबल निश्चितच अत्यंत महत्वाचे समजले जातात. 5 चेंडू आणि 7 धावा. 5 चेंडू 7 सामना कुठल्या बाजूने जाईल आपल्या समोर आपण पाहत आहात. विठ्ठल रखुमाई चषक 2026 कुंबोली क्रिकेट क्लब आयोजित यावेळेस विठ्ठल रखुमाई क्रीडा संकुल येथे सामने भरवण्यात आले. त्यावेळेस खरा फटका सिलेक्शन केला गेला हनी यांच्या माध्यमातून. यावेळेस सामना फसताना आपण पाहतोय. आता मात्र 4 मध्ये 7 धावांची आवश्यकता आणि नवीन फलंदाजी मार्कवर दाखल होताना पाहायला मिळतो मिस्टर चिराग पिंपळे. चला संग्रुप विघ्नहर्ता बोईसर संघ आपल्याला विनंती असेल की आपण लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं.
4 मध्ये आपण पाहतोय 7 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 7 आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय चिराग किरण पिंपळे. त्यावेळेस चांगला असा फटका चिरागांच्या माध्यमातून 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 6 धावा. सामना कुठल्या बाजूने झुकेल याची उत्कंठा यावेळेस आपण पाहतोय शिगेला येताना पाहायला मिळते. कुंभोली संघ वरच्या मैदानावर वरच्या प्रेक्षकांसमोर दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल की नाही ते बघण्यासाठी यावेळेस प्रेक्षक राजा सज्ज झालाय आणि त्यांच्या समोर हिरो बनण्याची सुवर्ण संधी आपण पाहतोय समीरजी संख्या यांच्या माध्यमातून. समीर म्हटला की कुंभोली संघाचा आक्रमक असा खेळाडू फलंदाज कुठल्याही क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याचं एक धडाकेबाज फलंदाज. याच मध्ये आपण पाहिलं लॉंग लेग रिझनला चेंडू यावेळेस आलाय वन बाउन्स सीमा पार चौकार आणि या 4 धाबेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 36. आता मात्र 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 2 मध्ये 2 इथे मात्र काढाव्या लागतील कुंभोली संघाला आणि घरच्या मैदानावर दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्याकरता. निश्चितच आपण पाहतोय कंपल्सरी चेसचा हा नियम असेल म्हणून 2 चेंडू मध्ये 2 धाबा हे काढणं गरजेचं आहे. चला लगेचच आपण आशिष आपला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. जास्त अवधी इथे मात्र घेतला जातोय. दानिश यांना आपण पाहिलं की फलंदाजाचा एकदम समोरच आणून क्षेत्ररक्षणावर तैनात केलंय. सिंगल थांबवण्यासाठी यावेळेस हे टॅक्टिक इथे मात्र युज केलं जाताना पाहायला मिळते. याच मध्ये सामना फिनिश करतोय मिस्टर समीर. अप्रतिम खेळी त्यांच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळाली. थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू. मुख्य व्यासपीठावर आमच्या मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. ऍडव्होकेट शानू सिंग ठाकूर मॅडमचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. भाजप पालघर जिल्हा अध्यक्ष कानून आघाडी आणि मॅडमचं इकडे स्वागत केलं जातं. या स्पर्धेचे आयोजक चिरागजी संघे यांच्या शुभ हस्ते शाल त्यानंतर पुष्पगुच्छ सुगंधित पुष्पगुच्छ आणि मानाचा सन्मान चिन्ह देण्यात येतोय. अगदी वेळेत वेळ काढून मॅडमने इकडे उपस्थिती नोंदवली त्याकरता त्यांचा खूप खूप धन्यवाद. या मॅचचा हिरो ठरतोय चिन्मय. या पण चिन्मय. अभिनंदन टीम कुंभवली मॅच विन केले आणि